आणि आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी। दुपारी 12च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। विधानसभा अध्यक्ष निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय। राहुल नार्वेकर यांनी अर्ज भरलाय। महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्याचं निश्चित झालंय। विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीचे नेते आग्रही आहेत। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करू असं आश्वासन दिल्याचंही कळतंय। या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। विशाल, आपण पाहतोय एकूणच आता स्पष्ट झालंय विधानसभा अध्यक्ष निवडणूक ही बिनविरोध होतीये। नेमका मवियाच्या नेत्यांनी नेमकी काय मागणी केली आहे, कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली आहे। वर्षा, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार हे आता निश्चित झालेलं आहे, कारण का महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरुवातीला एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ठरलं की विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार जो आहे हा द्यायचा नाही, अर्ज भरायचा नाही, अशा पद्धतीची महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली। त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेतेपद आणि विधानसभा उपाध्यक्षपद याच्या बाबतीत चर्चा झाली। ही चर्चा झाल्यानंतर महाविकास आघाडीकडनं भास्कर जाधव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले। त्यांनी भेट घेतली आणि विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्याचं त्यांच्याकडे सांगितलं। त्यानंतर राहुल नार्वेकरांचा अर्ज जो आहे हा भरला गेला। राहुल नार्वेकरांचा अर्ज भरल्याच्या आधी देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये जवळपास 5 मिनिटं त्यांची बैठक झाली, चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर भास्कर जाधव हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आले। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्यानंतर महाविकास आघाडीची नेमकी काय भूमिका आहे ही आग्रही मागणी जी आहे ही देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी मांडली। विरोधी पक्षनेते आणि विधानसभा उपाध्यक्षपद याच्या बाबतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर भास्कर जाधव यांनी बाहेर येऊन सांगितले की मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झालेली आहे, याच्या बाबतीत चर्चा करू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे, याच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध आणि उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता या बाबतीत आता महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आग्रही असून थेट मुख्यमंत्र्यांकडेच त्यांनी ही मागणी जी आहे ही केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या दिवसात आपल्याला पाहावं लागेल की या बाबतीत सत्ताधारी आता नेमकं काय भूमिका घेतात, कारण का महाविकास आघाडीकडनं आपण म्हणू शकतो की विरोधी पक्षनेत्याचा एक प्रस्ताव थेट सत्ताधाऱ्यांकडे आता घेऊन झालेले आहेत, कारण का ज्या पद्धतीचं संख्याबळ आहे ह्या संख्याबळाच्या बाबतीत टेक्निकली जर आपण पाहायला गेलं तर विरोधी पक्षनेता जो आहे हा बसवता येत नाही। त्यामुळे सरकारकडनं जर सकारात्मक याच्या बाबतीत भूमिका घेतली जाईल आणि ज्या पद्धतीनं भास्कर जाधव म्हणतायत की विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची थेट सकारात्मक चर्चा झालेली आहे, या बाबतीत जर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीला हिरवा कंदील दिला तर महाविकास आघाडीकडनं विरोधी पक्षनेता जो आहे हा बसू शकतो। मात्र या सगळ्या टेक्निकल गोष्टींच्या बाबतीत विचार करायला गेलं तर सरकारची जी आहे ही प्रामुख्यानं सकारात्मक भूमिका जी आहे असली पाहिजेत। या सगळ्याच्या बाबतीत आज दिवसभरात काय होतं हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी सकारात्मक चर्चा केली असली तरी एकंदरीत महायुतीकडनं याच्या बाबतीत हिरवा कंदील दिला जातो का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। वर्षा, निश्चितच विशाल, त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षाचं जे पद असतं ते मवियाकडे असेल का ते बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।